आषाढी कार्तिकीला जिथे वैष्णवांचा मेळा भरतो अशा पंढरपूर नगरीबद्दल प्रसिद्ध असलेल्या काही अद्भुत गोष्टी आणि आख्यायिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। तुम्ही कधी पंढरपूरला गेला असाल तर विठ्ठल दर्शनाआधी नामदेव पायरीचं दर्शन नक्की केलं असेल। नामदेव पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय भक्त विठ्ठलाच्या मंदिरात जात नाहीत। पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या संत वारकऱ्यांच्या चरणाची धूळ आपल्या समाधीला लाभावी यासाठी संत नामदेवांनी इथे समाधी घेतली अशी आख्यायिका आहे। आणि इथे फक्त नामदेवांचीच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील समाधी आहे। तसंच संत जनाबाईंची समाधी देखील इथेच आहे अशी सुद्धा आख्यायिका आहे। संत चोखामेळा यांची समाधी देखील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळच आहे। अशी आख्यायिका आहे की चोखामेळा यांचे निधन अंगावर दरड कोसळल्याने झाली होती, पण मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता। यावरून नामदेवांनी चोखोबाबांची हाडे गोळा केली आणि पंढरपुरात त्यांची समाधी बांधली। नामदेव हे चोखोबांचे गुरु होते असं म्हटलं जातं। चोखामेळा संसाराचा गाडा ओढत असताना सतत हरिनामाचा उच्चार करत तसेच त्यांचे अनेक अभंग देखील प्रसिद्ध आहेत। एका नर्तकीची मुलगी कान्होपात्रा त्यांचा नको देवराया अंत आता पाहू हा अभंग प्रसिद्ध आहे। यांची समाधी पंढरपूरच्या मुख्य विठ्ठल मंदिराच्या आतील महाद्वाराजवळील पायरीशी आहे। विठोबाच्या मंदिर परिसरात ही एकमेव समाधी आहे। बिदरच्या बादशहाच्या सैनिकांपासून स्वतःचे रक्षण करत त्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या आणि इथेच विठोबाच्या मंदिराच्या आवारात त्यांची समाधी उभारण्यात आली। पंढरपूरच्या परिसरातून वाहणारी भीमा ही मुख्य नदी, पण विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिने आपला मार्ग बदलला आणि ती चंद्रकोरेच्या आकारासारखी झाली, म्हणून इथे भीमा नदीला चंद्रभागा असं नाव पडलं अशी पौराणिक आख्यायिका आहे। पंढरपूरच्या मुख्य मंदिरापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर गोपाळपुरा हे ठिकाण आहे। असं म्हणतात की काल्याचं नैवेद्य दाखवून इथे आषाढी कार्तिकी वारीची सांगता होते। तसेच अशी सुद्धा आख्यायिका आहे की विठ्ठल भगवंत इथे जनाबाईंना लोणी काढायला जात्यावर पीठ दळायला मदत करायचे। लाखो भक्त आपल्या लाडक्या पांडुरंगाला भेटायला पंढरपुरात येतात, पण हे विठ्ठल भगवंत पंढरपुरात नेमके कसे आले याच्याबद्दल एक खूप छान आख्यायिका सांगितली जाते। पुंडलिकाच्या आत्मपरिवर्तनानंतर तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत एवढा लीन झाला की त्याची महिमा वैकुंठापर्यंत पोहोचली आणि स्वतः श्रीहरी विष्णू विठ्ठल रूपात पुंडलिकाच्या भेटीला आले। पण तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत लीन होते। त्यांनी आपल्या जवळची वीट पांडुरंगाला दिली आणि तिच्यावर विश्राम करा असं सांगितलं आणि असं म्हणतात की तेव्हापासून विठ्ठल भगवंत या विटेवर आपल्या भक्ताची वाट पाहत उभे आहेत, म्हणजेच 28 युगापासून भगवंत या विटेवर उभे आहेत अशी आख्यायिका सांगितली जाते। पंढरपूरच्या विठ्ठलाचं मुखदर्शन तर होतंच, पण बारीला थांबून वारकरी इथे विठ्ठलाच्या मूळ मूर्तीच्या पायाला हात लावून डोकं टेकवून दर्शन घेतात। काही सेकंदाचं जरी हे दर्शन असलं तरी वारकरी यासाठी तासोनतास बारीमध्ये उभे राहतात। हे एकमेव मंदिर आहे जिथे प्रत्यक्ष मूर्तीला हात लावून दर्शनाचा लाभ भेटतो। यामुळेच विठ्ठल मूर्तीच्या पायांना खड्डेसुद्धा पडले आहेत। त्यासाठी वेळोवेळी मूर्तीच्या संरक्षणासाठी लेपनाचं काम पुरातत्व खात्यामार्फत केलं जातं। विठ्ठल मंदिराच्या उत्तर दिशेला एक शिलालेख आढळून आला होता। या शिलालेखाला 84 लक्ष योनीतून मुक्ती मिळावी यासाठी वारकरी आपली पाठ घासत असत। मुख्य मंदिराच्या परिसरात बरेच शिलालेख आढळले। 12व्या शतकात सापडलेला हा 84वा शिलालेख होता, म्हणून याला 84चा शिलालेख असं म्हटलं जायचं। पण आता या शिलालेखाची झीज होऊ नये यासाठी पुरातत्व खात्याकडून याला तारेचे कुंपण करण्यात आलेले आहे। ही सर्व माहिती विविध प्रसारमाध्यमातून संकलित केलेली आहे। ही सत्य किंवा असत्य याबद्दलचा कुठलाही दावा चॅनलमार्फत केला जात नाही। माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा।